नमस्कार, मी आकाश जाधव. स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या परीक्षेकडे सध्याला मराठी मुलांचा ओढा जो तो जास्त वाढतोय. आपण पाहिलंय की मागच्या काही दिवसापासून ज्यावेळेस केंद्रीय परीक्षांमध्ये आपण पाहतो, मग ती UPSC असो, स्टाफ सिलेक्शन असो, UPSC असो, बँक एक्झाम असो, यामध्ये एक चांगला पहिल्यापासून मराठी टक्का आहे तो हळूहळू वाढतोय. पण कुठेतरी स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेची तयारी म्हणलं की मराठी मुलांना जास्त करून डिपेंड राहावं लागतं कोणत्या तरी एखाद्या हिंदीवाल्या यूट्यूब चॅनलवर. तर तसं होऊ नये त्यासाठी आणि सोबतच संकल्प एज्युकेशनचं आपलं जे मेन चॅनल आहे त्या मेन चॅनलवर पहिल्यापासूनच बँक एक्झामची मुलं, सोबत स्टाफ सिलेक्शनची मुलं, रेल्वेची मुलं हे एकाच ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा वेळेला कुणाकडेही कसले दुर्लक्ष होऊ नये ह्या गोष्टीला समोर ठेवून आपण एक नवीन यूट्यूब चॅनल जे ते स्टार्ट करतोय. नवीन यूट्यूब चॅनल हे डेडिकेटेड असेल स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या परीक्षांच्या तयारीसाठी. तुम्ही पाहत असाल हे नवीन यूट्यूब चॅनल आहे, पण हा कोर्स आमच्यासाठी नवीन नाही. म्हणजे जर तुम्ही बघितलं संकल्प एज्युकेशनच्या फेसबुक चॅनलला बघितलं, फेसबुकवाल्या, तर फेसबुक पेजला 2016 पासून ते आतापर्यंत आपल्या ऑफलाईन बॅचेस, त्यावेळेला ऑनलाईन तेवढं काही फॅड नव्हतं, तर बॅचेस व्हायच्या संभाजीनगरला, त्यासाठीचे सेमिनार मी पुण्याला घेतलेत आणि पुण्याहून मुलं त्यावेळेला बोलून आणायचो. पण आता मागच्या काही दिवसांपासून तुम्ही जर पाहिलं असेल तर मी 2016, 17, 18 मधल्या काळामध्ये SSCच्या बॅचेस आपण चालवले आहेत, रेल्वेच्या बॅचेस चालवले आहेत. रेल्वेसाठी 2019मध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या होत्या. त्यावेळेला एक इंटरव्ह्यूसुद्धा माझा घेतला होता अभिजित पानसे सरांनी, आणि तो इंटरव्ह्यू राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांच्या फेसबुक पेजला जो तो प्रकाशित केला होता. तर हे एफर्ट्स आपले चालू होते, पण हे एफर्ट्स हे एकाच चॅनलच्या माध्यमातून चालू होतं. ते चॅनल होतं संकल्प एज्युकेशन. सोबतच आपण पाहिलं असेल की सारथी, बार्टी, TITI ह्या माध्यमातून बऱ्यापैकी विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या परीक्षांची तयारी करतात आणि ते विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत. आता ह्या विद्यार्थ्यांच्या निकालातून निश्चितच विद्यार्थ्यांचा ओढा हा भविष्यामध्ये स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वेच्या परीक्षांसाठी वाढणार आहेच. त्या पाठीमागची कारणं भरपूर आहेत. आता त्यासाठी मी आणि माझ्यासोबत प्रशांत गावाने सर आणि सोबत पूर्ण टीम तुम्हाला या एक्झामची पूर्ण माहिती एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर ही तुम्हाला उपलब्ध असणार आहे, ती म्हणजे संकल्प एज्युकेशनच्या चॅनलवर. ह्या चॅनलची लिंक तुम्हाला पिन कमेंटमध्ये उपलब्ध आहे आणि सोबत डिस्क्रिप्शनमध्ये पण उपलब्ध आहे. तुम्ही जर पाहत असाल तर आतापर्यंत आपल्याला बँक एक्झाममुळं हजारात वेकन्सीची आपल्याला सवय होती, पण तुम्हाला यातल्या ज्या वेकन्सीज आहेत त्या लाखामध्ये सुद्धा दिसतील. मी काही आकडे तुमच्यासमोर एक्झामचे ठेवलेले आहेत. त्यामध्ये हे रेल्वेचे आकडे आहेत. रेल्वेची 2019ची रिक्रुटमेंट काय होती, 2024ची काय आहे. व्हिडिओ बनवायच्या आधी तुम्ही जर पाहिलं तर रेल्वेची असिस्टंट लोको पायलटची एक ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आलं आहे. त्याचं जे डिटेल्ड ॲडव्हर्टिजमेंट आहे ती एक 12 एप्रिलपर्यंत तुमच्यापर्यंत जे उपलब्ध होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं एवढी मोठी संधी असताना मला असं वाटतं तुम्ही त्यापासून दूर राहायला नको. रेल्वेचं सगळ्यात मोठं जास्त जे त्यांना प्रॉफिट करून देणारं रेल्वे आहे ती वेस्टर्न रेल्वे, त्यांचं सोबत सेंट्रल रेल्वे, ह्या सगळ्यांचे मुख्यालय मुंबईमध्ये आहेत. रेल्वेचा सगळ्यात जास्त महसूल जो तो आपल्या महाराष्ट्रातून जनरेट होतो. पाठीमागे ज्या वेळेला एकदा मुख्यमंत्री ते महाराष्ट्राचे ते NDAमध्ये गेले होते आणि NDAमध्ये गेल्याच्यानंतर ज्यावेळेस ते NDAतून बाहेर आले, तुम्हाला एक सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट SPA नावाची इन्स्टिट्यूट चालते महाराष्ट्रामध्ये जी संभाजीनगरला आहे. तर ते NDAमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना एक फिलिंग आली त्यावेळेला की NDA जे ते महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्र NDAमध्ये नाही. NDA महाराष्ट्रामध्ये आहे, पण महाराष्ट्र NDAमध्ये नाही. त्या संकल्पनेतून त्यांनी SPAची स्थापना केली आणि त्यानंतर NDAच्या एक्झाममध्ये आपला टक्का जो तो वाढला होता. मला असं वाटतं की हे चॅनल त्याच गोष्टीची नांदी असणार आहे. आणि जरी भारतीय रेल्वे महाराष्ट्रात आहे तर मराठी माणूस त्यामध्ये सध्याला नाही किंवा कमी आहे किंवा बोटर मोजेत काय, तो पर्सेंटेज, तो रेशो आपल्याला विद्यार्थ्यांचा वाढवायचा आहे. आणि ते रेल्वे प्लस स्टाफ सिलेक्शनचं कॅलेंडर आलेलं आहे. इथून पुढच्या व्हिडिओचा पुढचा जो पार्ट आहे तो प्रशांत गावाने सर तुम्हाला डिटेलमध्ये रेल्वे आणि ह्या वेकन्सीजबद्दल सांगतील आणि सोबत तुम्हाला तयारी कशी करायची याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतील. तर पुढचा पार्ट प्रशांत गावाने सर. धन्यवाद. धन्यवाद आकाश सर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत गव्हाणे. गेल्या 6 ते 7 वर्षापासून आम्ही ॲज अ संकल्प एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये SSC आणि रेल्वेचा टक्का वाढावा यासाठी काम करतोय. जसं आकाश सरांनी सांगितलं की हे काही सुरुवात नाही आहे, म्हणजे आम्ही पूर्वीपासून करत आलो आहे. खूप सारे बॅचेस आपण रन केल्यात. फक्त हे नवीन यूट्यूब चॅनल आपण जे लॉन्च करतोय त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. सरांनी सांगितलं आहे आपण कशासाठी आपल्याला यूट्यूब चॅनल हवं आहे, परंतु आता मी डिस्कस करणार आहे की कुठल्या एक्झाम SSC किंवा रेल्वेच्या दरवर्षी होतात
आणि हे का गरजेचं आहे, म्हणजे आत्तापर्यंत जे सिलेक्शन व्हायचे SSC आणि रेल्वेचे महाराष्ट्राच्या मुलांचे ती खूप कमी व्हायचे, हा टक्का वाढावा यासाठी आपण काम करतोय. आत्तापर्यंत व्हायचं कसं की UP, बिहार, हरियाणा हा जो बेल्ट आहे, दिल्ली, ह्या बेल्टच्याच त्यांचीच मक्तेदारी होती. तर त्यांचीच मक्तेदारी का असावी हा आमचा अट्टा असे पहिल्यापासून. आपल्या महाराष्ट्र मुलांचं देखील रेल्वेमध्ये SSC मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे आणि त्याचे खूप सारे रिझल्ट देखील आपण मागच्या काही वर्षापासून आणतोय, येत आहेत आपले रिझल्ट, ते देखील मी तुम्हाला शो करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ठीक आहे, बघा रेल्वे रिक्रुटमेंट टू बी ॲन्युअल प्रोसेस. आपले जे रेल्वे मिनिस्टर आहेत अश्विन वैष्णव यांनी ऑलरेडी अनाऊन्स केलं होतं 2024च्या फेब्रुवारीमध्ये की रेल्वेचे एक्झाम आता ॲन्युअली होतील. पूर्वी जे जुने विद्यार्थी असतील त्यांना माहिती की जे नोटिफिकेशन रेल्वेची यायचे ते 3 ते 4 वर्षानंतर यायचे. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हायचं कसं की रेग्युलर प्रिपरेशन विद्यार्थ्यांचं राहत नव्हतं आणि ते कामी येत नसायचं. त्यामुळं त्या ठिकाणी गॅप पडायचा विद्यार्थ्यांचा स्टडीमध्ये, त्यामुळे आपले विद्यार्थी रेग्युलर करत नव्हते. परंतु आता असं होणार नाही आहे. दरवर्षी कॅलेंडर पडेल, प्रॉपर कॅलेंडरनुसारच त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे आणि याचा प्रत्यय त्यांनी लगेचच 2024मध्ये कॅलेंडर टाकलं. बघा हे बघा, 2 फेब्रुवारी 2024ला त्यांनी कॅलेंडर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल, 2 फेब्रुवारी 2024ला कॅलेंडर पब्लिश केलं रेल्वेने. त्यानुसार त्यांनी सांगितलं की कुठल्या मंथमध्ये कुठल्या एक्झाम येणार आहेत. आता हे SSC इतकं प्रॉपर फॉलो होत नाहीत, परंतु पूर्वीपेक्षा खूप सुधारलं आहे असं म्हणता येईल. अजून याच्यामध्ये हळूहळू सुधारणा नक्की होतील. ठीक आहे, कुठले कॅलेंडर आलेत बघा, कुठल्या एक्झाम होतात दरवर्षी रेल्वेच्या. ऑटो लोकोमोटिव्ह पायलट, ठीक आहे, रेल्वे ड्रायव्हरची जी लोको पायलटची जी एक्झाम आहे ती त्या ठिकाणी दरवर्षी होते. त्यानंतर टेक्निशियनची एक्झाम. सगळ्यात जास्त विद्यार्थी ज्या एक्झामला अप्लाय करतात रेल्वेच्या ती म्हणजे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट अशा दोनही एक्झाम. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, RRB ज्युनियर इंजिनियर, पॅरामेडिकल, त्यानंतर मिनिस्टरियल आयसोलेटेड कॅटेगरी ज्याला आपण MIC एक्झाम असं म्हणतो. ह्या एक्झाम पूर्वी कधी व्हायच्या, कधी नोटिफिकेशन यायचं, काही ताळमेळ नसायचं. ठीक आहे, आता तसं नाही राहिलं आहे. ॲटलिस्ट याच्यात सुधारणा झाली आहे. थोडंसं मागे पुढं होतं आहे, नक्कीच 1-2 महिन्याचा फरक पडतो, परंतु कॅलेंडरनुसार येत आहेत एक्झाम. याची खात्री कशी पटली आपल्याला, ALPची एक्झाम झाली ऑलरेडी, आपल्याला माहिती आहे ALP झाली आहे. त्यानंतर NTPC जी ॲड पडली होती लास्ट इयरला सप्टेंबर महिन्यामध्ये, त्याची एक्झाम आता 2 जूनला होणार आहे. आपण ऑलरेडी डेट या ठिकाणी मेन्शन केली आहे तुम्हाला. 2 जूनपासून ग्रॅज्युएशनची जी एक्झाम आहे ती होणार आहे. त्यानंतर लगेचच अंडर ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांची एक्झाम होणार आहे NTPCची. आणि बाकी एक्झाम देखील ज्या आहेत त्या लाईनअप आहेत. ठीक आहे, हे झालं 2024चं कॅलेंडर. त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी 2025चं कॅलेंडर ह्या ठिकाणी पब्लिश केलं. म्हणजे बघा, पूर्वी कॅलेंडर एका वर्षाचं येत नव्हतं, आता एका वर्षामध्येच त्यांनी 2 वर्षाचं कॅलेंडर त्या ठिकाणी टाकलं आहे. म्हणजे आता सुधारणा होती आहे. तर बघा, असिस्टंट लोको पायलट तर या ठिकाणी 2025ला ॲड येणार होती, म्हणजे 2025पासून ॲड एक्सपेक्टेड होती, परंतु ती आता पुढे आली. बघा सध्या आजच ॲड आली आहे असिस्टंट लोको पायलटची. थोडंसं पुढे जात आहे, मागे पुढे होतं आहे, परंतु आता सुरळीत व्हायला लागल्यात गोष्टी. त्यानंतर पुढे कुठले ॲड येणार आहेत, टेक्निशियनची, त्यानंतर NTPCची. आता ही मागची जी NTPC आहे ती एक्झाम 2 जूनला होईल. त्यानंतर त्याची मेन्स होईल आणि लगेचच त्यांनी सांगितलं जुलै टू सप्टेंबर, म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत हे देखील नोटिफिकेशन आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. त्यामुळं भरपूर सारी संधी, म्हणजे हा एक असा अथांग समुद्र आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज आहे. सरांनी सांगितलं की हजारोत नाही लाखोत वॅकन्सी येतात आणि आपले विद्यार्थी हे फॉर्म भरत नाहीत. खूप इझी लेवलच्या एक्झाम असतात, एकदम 2 टियरमध्ये, Tier 1, Tier 2 किंवा CBT 1, CBT 2 अशा 2 टियरमध्ये हे एक्झाम होतात. परंतु आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी ह्या एक्झामला मुकतात. तर आता तसं होणार नाही. याची पूर्ण माहिती, कुठलं नोटिफिकेशन येणार आहे, त्याचं एक्झाम कधी होणार आहे, काय सिलेबस आहे, ही सगळी माहिती आपल्या ह्या नवीन यूट्यूब चॅनलवरती रेग्युलर तुम्ही फॉलो करा. तुम्हाला हे व्हिडिओज मिळत जातील, जेणेकरून कुठलंही नोटिफिकेशन तुमच्याकडनं स्किप होणार नाही. त्यानंतर जसं आपण रेल्वेबद्दल बोलत होतो, SSCचं ऑलरेडी SSC तर एकदम प्रॉम्प्ट आहे. त्यांचं कॅलेंडर ज्या प्रकारे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येतं आणि ते फॉलो होतं. बघा आता 2025-26चं कॅलेंडर आहे
आता सध्या अपकमिंग एक्झाम कुठली येणार जे सगळेजण वाट बघताय ती म्हणजे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल CGLची एक्झाम, जी 22 एप्रिलला ह्या महिन्यामध्ये आता ॲड येणार आहे 22 एप्रिलला. आणि याची जी एक्झाम आहे ती जून जुलैला एक्सपेक्टेड आहे. याची जी डेट आहे तर ती लवकरच आपण अनाऊन्स करणार आहेत. ह्याच यूट्यूब चॅनलला याची डेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळणार आहे. त्यानंतर जे 12th बेसचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचं 12वी झाली आहे त्यांच्यासाठी कंबाईन हायर सेकंडरी लेवलची एक्झाम आहे. ज्यांचं 10वी झालं आहे त्यांच्यासाठी मल्टीटास्किंग स्टाफ, म्हणजे या ठिकाणी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन अशा 3 वेगवेगळ्या स्टेपवर हे एक्झाम दरवर्षी होतात. आणि काही टेक्निकल एक्झाम पण होतं, जसं स्टेनो, ज्याचं स्टेनोचे झाले प्रॅक्टिस आहे किंवा स्टेनो जे तयारी करतात त्यांची देखील त्यांच्यासाठी सेपरेट एक्झाम SSCची होती. आपली एक विद्यार्थिनी यामध्ये सिलेक्ट झाली आहे, त्या पुढे मी रिझल्टमध्ये दाखवतोच तुम्हाला ह्या एक्झाममधून. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे. ठीक आहे. अशा बघा हे खूप मोठं कॅलेंडर आहे, तुम्ही बघू शकता ऑलरेडी आहे. तर मी जे सांगत होतो की हा खूप मोठा अथांग समुद्र आहे SSC आणि रेल्वेचा. वॅकन्सी 2, 3, 5, 10 नाही तर लाखोत वॅकन्सी दरवर्षी येतात. आणि एकदम सिम्पल लेवलची म्हणजे सिलेबस म्हणायला गेला तर एकदम सोपा सिलेबस आहे. आणि एकाच सिलेबसवर मल्टिपल एक्झाम दरवर्षी देता येतात, जेणेकरून सिलेक्शनचे चान्सेस त्या ठिकाणी आपले वाढणार आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं आम्ही ह्या क्लासेसमध्ये नवीन नाही आहेत, म्हणजे ह्या आमच्या बॅचेसची सुरुवात नाही आहे. ऑलरेडी ह्या आपले जुने काही विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रिझल्ट आपण ह्या ALPच्या मागची जी ॲड आली होती 2019मध्ये, त्याच्यामध्ये 60+ सिलेक्शन आपले या ठिकाणी झालेले होते. तर बघा तुम्ही बघू शकता हे सगळे जे आहेत विद्यार्थी हे ऑलरेडी जॉईन आहेत. त्यानंतर रेल्वेतच नाही तर आपण SSCमध्ये देखील आपले सिलेक्शन आहेत. आता हे काही ठराविक रिझल्ट मी तुमच्या समोर आणतोय, जसं की हे बघा संजीवनी माने आता 2024ची जी SSC झाली त्याच्यामध्ये हिचं सिलेक्शन झालं आहे ॲज अ सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर. ऑल इंडिया रँक बघा 2908. त्यामुळं जर ही करू शकते तर आपणही नक्कीच करू शकता. बघा त्यानंतर स्टेनोग्राफर, जसं मी मागाशी सांगत होतो SSC स्टेनोची जी ॲड येते स्टेनोग्राफर ग्रेड 2 मधून हिचं सिलेक्शन झालं बघा. ऑल इंडिया रँक 263. तुम्ही रँक पण बघा की कशा प्रकारे तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहेत. त्यानंतर बघा संतोषी परब SSC CGL 2022 मधून सिलेक्शन झाले पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट. ठीक आहे. तर असे खूप सारे रिझल्ट आपले SSC आणि रेल्वेमध्ये आहेत. सर्वांची नावं या ठिकाणी म्हणजे बनवता आली नाही आहेत. ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन, प्रिपरेशन कसं करायचं आहे, बुक्स कुठले वापरायचे आहेत, SSC CGLच का, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये मिळणार आहेत. तुम्हाला पिन कॉमेंटमध्ये तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी डाऊट्स कळवा. अजून कशावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, SSCमध्ये कुठला टॉपिक तुम्हाला आवडेल व्हिडिओ बनवण्यासाठी तो पण तुम्ही सांगा. त्याच्यावर देखील आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. बाकी आज एवढंच होतं, जास्त काही डिटेल व्हिडिओ नाही आहे. बाकी तुम्हाला पुढचे काही व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेशन समजेल. बाकी धन्यवाद. थँक्यू सो मच.